तर ACL काय करतो, जॉईंटला स्टॅबिलिटी देतो. म्हणजे जेव्हा आपला गुडघा वाकतो किंवा सरळ होतो तेव्हा तो अनस्टेबल होत नाही, तो घासला जातो. बरं, या लिगामेंटचं फंक्शन काय असतं की सांध्याला जे शॉक ऑब्सर असतात, जे मेनिस्कस असतात ना, त्यांना प्रोटेक्ट करतो. जर ACL तुटला तर या शॉक ऑब्सरवर अननेसेसरी अनड्यू प्रेशर वाढतं किंवा जास्त प्रेशर येण्यामुळे ते फाटू शकतात. आणि जेव्हा मेनिस्कस फाटतात तेव्हा कार्टिलेजचं म्हणजे वरची जी गुडच्या असते ना ती झिजायला उभं करते, त्याच्यामुळे आर्थरायटिस होतो. सो थोडक्यात लिगामेंट काय करतं तर आर्थरायटिस प्रिव्हेन्शनसाठी मदत करतो. हे थोडक्यात जर आपण ACL केला नाही तर काय होईल, आपण चालू शकतो, मे बी आपण काही गोष्टी ॲक्टिव्हिटी करू शकतो. इनफॅक्ट लोक त्याच्यानंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्या सांध्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होतं आणि या फ्रिक्शनमुळे जी खुर्च्या असते, निसर्गाने जो आपल्याला कार्टिलेजचा गिलावा दिला हा घासला जातो आणि त्याच्यामधनं आर्थरायटिस म्हणजे आजार निर्माण होतो. मग आर्थरायटिसची ट्रीटमेंट काय आहे, तर पहिले काही व्यायाम करतो, पण मोस्ट अल्टिमेटली शेवटी आपल्याला रिप्लेसमेंट करावी लागते. यंग एजमध्ये आपण रिप्लेसमेंट करू शकत नाही. थोडक्यात काय करायला पाहिजे की आपल्याला आर्थरायटिस होण्यापासून आपल्याला वाचलं पाहिजे आणि हे होण्यासाठी लिगामेंट रिकन्स्ट्रक्ट करणं किंवा रिपेअर करणं नितांत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे गुडघ्याचं आयुष्य किंवा त्याची हेल्थ मेंटेन केली जाते.